नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या भयकथेमध्ये आपण आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत. त्यांचं नाव आहे सुरेखा सातार्डेकर. काळसे धामापूर गावाचं नाव आहे आणि तालुका आहे मालवण. त्यांनी सांगितलेला एक अनुभव आज मी तुम्हाला या चॅनलवरती भयकथेच्या माध्यमातून सांगणार आहे. सुरेखा सातार्डेकर जेव्हा लहान असताना 7वी मध्ये शिकत होत्या, तेव्हा त्या आणि त्यांची एक मैत्रीण जिचं नाव आहे नलिनी, ह्या एका माळरानावरती शेणाच्या गोवऱ्या एकत्र करण्यासाठी म्हणून गेल्या होत्या आणि तिथे त्यांना कातर वेळेला संध्याकाळी जो काही भयानक अनुभव येतो तो आज आपण या भयकथेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. तर मित्रांनो, गोष्ट आहे 40 वर्षापूर्वीची. तेव्हा सुरेखा यांचं वय 14 वर्ष होतं. त्या शाळेत शिकत होत्या. त्यांच्यासोबत त्यांच्या वर्गामध्ये नलिनी नावाची ती जी त्यांची मैत्रीण आहे ती देखील शिकत होती. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची. कुटुंबामध्ये आई-वडील, 3 भाऊ आणि 3 बहिणी असा त्यांचा तो परिवार होता आणि ह्या शाळेमध्ये शिकत होत्या. तर तेव्हा शेतीवरतीच सर्व उदरनिर्वाह सगळ्यांचा व्हायचा. शेती हा प्रमुख व्यवसाय होता तेव्हा लोकांचा. प्रत्येकाच्या घरी दुधासाठी म्हणून किंवा नांगरणीसाठी म्हणून गाई, म्हैशी, बैल असे प्राणी असायचे. तर ज्यांच्या घरी गाई, म्हैशी होते ना, त्या प्राण्यांपासून, त्या गाई म्हशींपासून मिळणारे जे शेण आहे, त्या शेणापासून ते मालक आहेत ते गोवऱ्या तयार करायचे. ते उन्हामध्ये सुकवायचे आणि त्याचा चुलीमध्ये सरपण म्हणून वापर करायचे. आता तेव्हा सर्रास जेवण हे चुलीवरतीच चालायचं. सर्रास म्हणजे सर्वच जण चुलीवरती जेवण करायचे आणि त्यासाठी लागणारी जी लाकडं आहेत ती जंगलामधून आणायची, ती सुकवायची किंवा गोवऱ्या बनवायच्या शेणाच्या. ज्यांच्याकडे गाई म्हशी होत्या त्या गोवऱ्या बनवायच्या. परंतु सुरेखा सातार्डेकर यांच्याकडे गाई म्हशी नसल्यामुळे त्या करायच्या काय, की इतर ठिकाणी ज्या ठिकाणी गुरं चरायला जायची त्या ठिकाणी जे शेण पडायचं ते शेण एकत्र करून आणायचं आणि त्यापासून गोवऱ्या तयार करायच्या, सुकवायच्या म्हणजे त्या चुलीसाठी सरपण म्हणून वापरता येतील किंवा यायच्या. एके दिवशी शनिवार होता आणि या दोघेही सुरेखा सातार्डेकर आणि त्यांची नलिनी जी नावाची मैत्रीण आहे, ती शाळेतून येतानाच ठरवून येतात, की संध्याकाळी आपण माळरानावरती जायचं आणि तिथे ज्या पडलेल्या गोवऱ्या असतात, सुकलेल्या गोवऱ्या असतात त्या घेऊन यायच्या घरी म्हणून. शनिवारी ही शाळेतून येतानाच ठरवून येतात, की संध्याकाळी 4 वाजता आपण दोघांनी माळरानावर जायचे. त्यांच्या घरापासून एक 1.5 किलोमीटर अंतरावरती जंगलाच्या एका उंच टेकडीवर 3-4 एकरचा एक मोठासा सपाट भाग होता. जो माळरान तिथे किंवा ते सडा म्हणायचे. कोकणामध्ये सडा म्हणतात अशा भागाला. तर ते माळरान होतं. त्या माळरानावरती आजूबाजूचे जे शेतकरी आहेत किंवा आजूबाजूचे गुराखी आहेत ना, ते गुरं चारण्यासाठी यायचे. कारण मोठ्या प्रमाणावरती तो त्या टेकडीवरती अ, चारा होता गुरांना चारण्यासाठी म्हणून. त्यामुळे आजूबाजूचे शेतकरी त्या माळरानावरती आपल्या गुराढोरांना घेऊन यायचे. तर तिथे ना ते शेण पडायचं, त्या गाई म्हशींचं आणि ते सुकल्यानंतर मग त्याच्या गोवऱ्या म्हणून वापर करता येतात. आता बरीचशी माणसं गावातली त्या माळरानावरती ते शेणाच्या गोवऱ्या एकत्र करण्यासाठी म्हणून जायच्या. म्हणूनच या दोघींनी ठरवलं होतं, की आज आपण दोघांनी गोण्या घ्यायच्या आणि गोणी घेऊन मग संध्याकाळी 4च्या दरम्यान माळरानावरती जायचं आणि त्या गोवऱ्या एकटे करून आणायच्या म्हणून. तर हे दुपारी येतात शाळेतून, जेवण वगैरे होतं, थोडा आराम करतात, झोपतात. 4 वाजता ज्या सातार्डेकर आहेत, सुरेखा सातार्डेकर त्या उठतात आणि एक मोठी गोणी घेतात आणि त्या गोणीची घडी करून हातात पकडून आता त्यांची मैत्रीण असते ती पुढच्या वाडीमध्ये राहत असते, नलिनी नावाची. त्या पुढच्या वाडीमध्ये त्या जातात आणि तिथे मग नलिनीला घेऊन तिथून पुढे 1.5 किलोमीटर अंतरावरती त्या जंगलमय भागामध्ये वरती असं टेकडीवरती तो माळरान होता. तिथे ह्या दोघी जणी जायला निघतात. तिथे पोहोचेपर्यंत यांना 4:30 पावणे 5 वाजतात आणि तिथे आजूबाजूच्या गावातून एक 50 एक तरी गुरंढोरं आलेली असतात चरण्यासाठी. त्यांना घेऊन आलेले त्यांचे जे गुराखी असतात, शेतकरी असतात, ते असे गप्पा-गोष्टी करत त्या माळरानावरती बसलेले असतात. मोठा एरिया असतो तो 3-4 एकरचा. अगदी सपाट असतो. आजूबाजूने जंगल असतं आणि त्या जंगलातून ती पायवाट त्यांच्या गावाकडे गेलेली असते, वाडीकडे. तर ह्या दोघी त्या गोवऱ्या एकत्र करण्यासाठी म्हणून महाराणावरती पोहोचतात. ती गुरं सगळीकडे चरत असतात. ते शेतकरी गुराखी इकडे-तिकडे बसून गप्पा-गोष्टी करत असतात आणि ह्या दिसेल ती गोवरी त्या पिशवीमध्ये दोघेही दोघांच्या 2 पिशव्या असतात. त्या
पिशवीमध्ये दिसली की ती एकत्र करायची, अशा फिरत असतात. तर त्या एवढ्या मोठ्या महारानावरती त्यांना आज गोवऱ्या काही जास्त प्रमाणात सापडत नाही. कुठे-कुठे अशा त्या गोवऱ्या दिसत असतात. पडलेलं शेण, सुकलेलं शेण ते. ह्या दोघी विचार करतात, की आमच्या अगोदर कोणतरी काल किंवा परवाच्या दिवशी इथे फिरून गेले, गोवऱ्या एकत्र करून गेले. त्यामुळे आम्हाला काही आता गोवऱ्या मिळत नाहीये. तरी देखील दोघेही विचार करतात. यांचं वय किती? 14-15 वर्ष. घरातून सांगून आलेले असतात, की आम्ही जाऊन येतो म्हणून महाराणावर थोडेसे गोवऱ्या जितक्या मिळतील तितक्या घेऊन येतो म्हणून. आता त्यावेळी घरातली लहान मुलं देखील आपल्या आई-वडिलांना जे काही मदत करता येईल ती करायची. स्वयंपाकात करायची, शेतीच्या कामात, घरच्या कामामध्ये करायची. तर ह्या दोघीही त्या महाराणावरती इकडे-तिकडे फिरतायत आणि त्या गोवऱ्या एकत्र करण्यासाठी म्हणून त्या महाराणावरती पूर्ण ज्या ठिकाणी गुरं जातात त्या ठिकाणी त्या जाऊन गोवऱ्या एकत्र करत होते. तर ते आज गोवऱ्या मिळण्याचं प्रमाण भरपूर कमी होतं. तर असं करता-करता आता त्यांची 1 तास झाला होता. 6 वाजले, सव्वा-6 वाजत आले होते. पावच पिशवी त्या गोवऱ्यांनी भरली होती दोघांची. म्हणजे नलिनीची पाव पिशवी भरली होती आणि सुरेखा सातार्डेकर यांची देखील पाव पिशवी भरली होती. आता ह्या दोघींनी विचार करतात, की आज आपण उगाच आलो. जर आणि 4 दिवसांनी आलो असतो तर गोवऱ्या मिळाल्या असत्या आपल्याला, असा विचार करतात. परंतु त्या दोघी असा विचार करतात, अजून थोडंफार फिरूया. निदान अर्धी गोणी तरी झाली पाहिजे, जेणेकरून इथे आलेल्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणून. तर ते फिरतायत, फिरतायत. आता म्हणता-म्हणता सूर्य मावळू लागला. डोंगराच्या पलीकडे सूर्य गेला आणि आता अंधार होणार याची चाहूल सगळ्यांना लागली. तसे ते जे गुराखी होते, शेतकरी होते, ते एक करून आपल्या गुराढोरांना घेऊन हळू त्या जंगलातून खाली गावाकडे जाणाऱ्या पायवाटेने घरी जायला निघाले. आता बऱ्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त जनावरं घेऊन शेतकरी किंवा ते गुराखी आहेत ते आपल्या गावाकडे निघून गेले होते. आता 10-15च जी जनावरं आहेत, गाई म्हशी आहेत त्या चरत होत्या आणि बऱ्यापैकी आता अंधार पडू लागला होता. 6:30 झाले. तसा त्या ह्या दोघांना गोवऱ्या वेचणाऱ्यांना एका वयोवृद्ध गुराख्याने हाक दिली, की "अरे मुलींनो, तुम्ही काय करताय? आता बघा किती वाजले. सगळे आम्ही आता जाण्याच्या तयारीत आहोत. तेव्हा इथे तुम्ही थांबू नका. तुम्ही गावाकडे निघून जा. जेवढ्या काही गोवऱ्या मिळाल्या तेव्हा घेऊन सगळे तुम्ही तुमच्या गावाकडे निघून जा म्हणून. इथे थांबू नका." तर ह्या दोघी म्हणतात, "होय काका, आम्ही आता निघालोच. तुम्ही जातात तर तुमच्यासोबतच आम्ही येतोय. आणखी थोड्याफार गोवऱ्या मिळतात का बघतो म्हणून." तरी ते जो शेतकरी आहे तो त्यांना सांगतो, की "तुम्ही थांबू नका. तुम्ही आमच्या पुढे चला, आम्ही येतो म्हणून." तर ह्या म्हणतात, "नाही काका, तुम्ही चला. आम्ही एक 10-15 मिनिटामध्ये अजून थोड्याफार गोवऱ्या मिळाल्या तर त्या एकत्र करून आम्ही येतो म्हणून." असं म्हणता आता सगळेच जण त्या माळरानावरनं सगळे गुराखी आपल्या घरी निघून गेले होते आणि बऱ्यापैकी अंधार आता त्या माळरानावरती पसरला. ह्यांना ते भानच राहिलं नाही, की आजूबाजूचे सगळे शेतकरी आपापल्या गुराढोरांना घेऊन गावाकडे निघून गेले आणि आम्ही दोघीच या महाराणावरती आता राहिलो आहोत म्हणून. आता बऱ्यापैकी अंधार पडला होता. जे कातर वेळ म्हणतो ना आपण 6:30-7चा टायमिंग तो होत आला होता. आता ह्या दोघांना मात्र अशी विचित्र एक प्रकार घडला आणि विचित्र पद्धतीने सगळीकडे अशा गोवऱ्या दिसायला लागल्या दोघांना. जिकडे नजर टाकताय आता एक 15-20 मिनिटापुढे अशी परिस्थिती होती पूर्वी, की गोवऱ्या दिसतच नव्हत्या आणि आता अचानक ते सगळे गुराखी आणि ती गुरं निघून गेल्यानंतर आणि ही जेव्हा दोघंच त्या माळरानावरती राहिली, तेव्हा मात्र त्या माळरानावरती सगळीकडे त्यांना त्या गोवऱ्या दिसायला लागल्या आणि ह्या सगळ्या खुश झाल्या, की आता आपली पिशवी भरणार. आणि त्या सगळ्या गोवऱ्या पटापट त्या गोण्यामध्ये भरण्याचा प्रयत्न करतायत, भरतायत. दोघेही खुश झाले, की आता 10-15 मिनिटामध्ये आपली गोणी भरेल आणि आम्ही दोघेही गावाकडे निघून जाऊ त्या पायवाटेने. आणि ह्या पटापट त्या गोवऱ्या एकत्र करतायत, दोघेही फिरतायत. आणि ह्यांना भानच राहिलं नाही, की आता बऱ्यापैकी अंधार पडलाय आणि आपणही आता गेलं पाहिजे होते. याचं भानच त्यांना राहिलं नाही. त्या दिसणाऱ्या गोवऱ्या आता ह्या कशा आपल्याला जास्तीत जास्त मिळते यासाठी दोघेही प्रयत्न करत होते. दोघांची पिशवी आता जवळ-जवळ पाऊण भरली त्या गोवऱ्यानी आणि एक प्रकार मात्र असा त्या माळरानावरती या दोघांनाही दिसून आला. जशा त्या गोवऱ्या एकत्र करतायत तशा त्यांच्या समोरून 2-3 अशा पांढऱ्या साडी नेसलेल्या बायका त्यांच्यासमोर आपापल्या गोण्या घेऊन त्या गोवऱ्या एकत्र करताना दिसतात. आता ह्या दोघी त्यांच्याकडे पाहत आहेत.
आता एवढा अंधार झाला होता, कातर वेळ होती, की स्पष्ट चेहरा दिसत नव्हता. परंतु ह्या दोघी त्यांना बघून म्हणतात, की "ह्या कोण बाई? 3-4 बायका गोऱ्या एकत्र करतायत आमच्या समोर. आत्ता तर इथे कोण नव्हतं." सगळे गुराखी निघून गेले. सगळी गुरं गेली आणि या महाराणात फक्त आम्ही दोघंच होतो आणि आत्ता 5 मिनिटांमध्ये या 2-4 बायका गोवऱ्या कशा काय एकत्र करताना आम्हाला दिसतायत. त्या निरखून त्यांनी पाहिलं, पण त्यांना त्या आपल्या गावातल्या नाहीयेत, आपल्या वाडीतल्या नाहीयेत. असं त्यांना वाटू लागलं, की कोणतरी अनोळखी बायका या ठिकाणी आल्यात. तर ते विचार करताय, की दुसऱ्या गावातून कोणतरी आले असतील, जे आमच्या ओळखीचं नाहीये. 3-4 बायका. पण सगळ्यांनी पांढरी साडी नेसलेली, केस सोडलेले आणि त्या देखील आपल्या पिशवीमध्ये गोऱ्या एकत्र करता. ह्या जशा पुढे जायच्या तशा त्या त्यांच्या समोर येऊन गोऱ्या एकत्र करायच्या. तर एकत्र करता आता यांची पिशवी भरली आणि ह्या दोघांनी ठरवलं, म्हणजे सुरेखा आणि नलिनी यांनी ठरवलं, की बस झालं आता आता पिशवी भरली. आणलेल्या दोरीने ती पिशवी गच्च बांधली दोघांनी आणि दोघांनी ती डोक्यावरती घेतली आणि आता याने ठरवलं, की आता त्या पायवाटेने आपण गावाकडे जायचं. आणि दोघेही म्हणतात, की बराच उशीर झाला. एवढ्यात आपण जायला पाहिजे होतं. एवढ्या गोऱ्या एकत्र करेपर्यंत आपण थांबलं नाही पाहिजे होतं. काळोख पडला तर घरचे आपल्याला ओरडणार, आई-बाबा. असे दोघेही विचार करतायत. या दोघांनी ती पिशवी डोक्यावरती घेतली गोऱ्याने भरलेली आणि त्या जंगलातून त्या माळरानावरून जंगलातून गावाकडे गेलेली ती पायवाट, त्या पायवाटेकडे येण्याचा प्रयत्न करतात. तर त्या 3-4 बायका यांच्या सतत समोर यायच्या आणि यांना काही अडवतायत त्या वाटेकडे जाण्यापासून, असं त्यांना भास होऊ लागला. तर ह्या म्हणतात, "असं का होतंय? त्या बायका त्यांनी गोऱ्या एकत्र करत होत्या आणि आता आमच्या समोर येऊन त्या का उभ्या राहतात? तिथे ते गोऱ्या एकत्र का करतायत?" तर त्यांनी त्यांच्या बाजूने जाऊन ती वाट शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या दोघांनाही ती वाट मात्र जंगलातून खाली गेलेली, गावाकडे गेलेली वाट दिसेना. सगळीकडे अंधार पसरला आणि ह्यांना वाटच दिसत नव्हती. सगळीकडे सगळं सारखंच दिसायला लागलं जंगल आणि वाटच सापडेना. त्या वाटेच्या खुणा पण त्यांना दिसेत ना, की इथून वाट आहे खाली जायला. सगळं सारखं दिसायला लागलं आणि त्या माळरानावरती आता काळ्या-कुट्ट आकृत्या फिरताना त्या दोघांना दिसू लागल्या. त्या 4-5 बायका आणि अशा काळ्या-कुट्ट आकृत्या त्या पूर्ण माळरानावरती गोवऱ्या एकत्र करतायत पिशवी हातात घेऊन. असं एक चित्र त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना दिसू लागलं. आता ह्या दोघी घाबरल्या, की असं काय होतंय आमच्या बाबतीमध्ये? वाट कशी सापडत नाहीये गावाकडे जाणारी? असा ते विचार करू लागले आणि दोघे एकमेकांशी बोलतात, की आपण थांबलं नाही पाहिजे होतं. आपण जायला पाहिजे होतं त्या गुराख्यांबरोबर. आपण उगाच थांबलो या ठिकाणी. आता जायचं कसं घरी? इथे मित्रांनो, घराकडच्यांची परिस्थिती तुम्हाला सांगतो. आता सुरेखा आहेत, त्यांचे वडील काय म्हणतात, आई-वडील, की "अजून कसे नाही आले? पावणे 7 होत आले. बऱ्यापैकी अंधार पडला. अजून आली नाही कशी ही घरी?" त्यांना वाटलं, की नलिनीचे घर पुढे होतं ना, नलिनीच्या घरी ही आली असेल आणि थोडीफार तिथे दमली असेल, तर पाणी वगैरे प्यायला बसली असेल, येईल 15 मिनिटात, असं त्यांची समजूत झाली. पण अजून 10-15 मिनिटं झाली तरी त्या दोघी आल्या नाही म्हणून नलिनीचे आणि सुरेखा यांचे वडील नलिनीच्या वडिलांकडे गेले. विचारतात, "नलिनी आली का? सुरेखा आली का? महाराणावरती गोऱ्या एकत्र करण्यासाठी गेल्या." तर नलिनीचे वडील देखील म्हणतायत, की "आम्ही देखील त्यांचीच वाट पाहतोय. आता वाजले 7 वाजत आले. कातर वेळ होऊन गेली आहे आणि अजून या दोघी आल्या नाही कशा? आता एवढ्या त्या 6, 6:15 पर्यंत यायच्या घरी जेव्हा नेहमी जायच्या तेव्हा. पण आज त्यांना उशीर कसा आला?" यांना काहीतरी संशय यायला लागला आणि आता नलिनीचे वडील आणि सुरेखाचे वडील त्या माळरानाच्या दिशेने त्या जंगलातून त्या पायवाटेने जायला निघाले. यांना शोधण्यासाठी म्हणून एक बॅटरी घेऊन. तर ह्या दोघीही त्या माळरानावर वाट शोधतायत जंगलातून गावाकडे येणारी, पण वाट दिसत नव्हती. आणि आजूबाजूला त्या सगळ्या काळ्या-कुट्ट आकृत्या आणि त्या 4-5 बायका यांना जसं काय यांच्या गोल यांना घेरलं होतं आणि त्यांच्या भोवती त्या फिरत होत्या गोल-गोल. यांना आता रडायला येऊ लागलं. त्यांच्या छातीत धडधडायला लागलं. हात-पाय कापायला लागले, की काय प्रकार होतो या माळरानावरती आपल्या बाबतीमध्ये. त्यांना काहीच कळत नव्हतं. तसं वय पण खूप 14-15 वर्ष, म्हणजे तसं वय पण खूप कमी होतं. आता ह्या विचार करताय, आपण जायचं कसं घरी? आता जोरजोरात त्यांनी आपल्या आई-वडिलांना हाक मारायला सुरुवात केली. "बाबा, आम्हाला वाचवा, इथून घेऊन चला. आम्हाला वाट सापडत नाहीये, वाट सापडत नाहीये." आता त्या सगळ्या शांततेमध्ये यांचा आवाज त्या जंगलामध्ये घुमत होता. परंतु आजूबाजूला वस्तीच नाही. वस्ती होती ती 1.5 किलोमीटरच्या पुढे यांचं गाव, यांच्या वाड्या सुरू व्हायच्या. त्यामुळे कोणी मदतीसाठी येणं शक्यच नव्हतं. या दोघे आता रडत होत्या. खाली मान घातली होती, बाजूला त्या गोण्या ठेवल्या होत्या
आणि त्या सारख्या काळ्या आकृत्या आणि त्या 4-5 बाया त्यांच्या भोवती गोल, 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 गोल फिरत होत्या आणि जोरजोरात हसत होत्या आणि सांगत होत्या, की "तुम्हाला अजून गोवऱ्या पाहिजेत? ह्या घ्या, ह्या घ्या गोवऱ्या. तुम्हाला अजून पाहिजेत तर ह्या घ्या गोवऱ्या." आणि त्या गोवऱ्या त्यांनी एकत्र केलेल्या त्यांच्या अंगाच्या दिशेने त्या फेकत होत्या. एवढी भयानक परिस्थिती त्यांच्या बाबतीमध्ये निर्माण झाली होती. आता नलिनीचे वडील आणि सुरेखाचे वडील त्या जंगलात त्या दिशेने माळ रानावरती पोहोचणार. ते देखील खालून हाक मारतायत, "नलिनी, सुरेखा कुठे आहात तुम्ही? कुठे आहात तुम्ही? चला, घरी चला, घरी चला." तेवढ्यात ह्या दोघांच्या कानावरती तो आवाज पडला, की कोणतरी आपल्याला शोधत येतंय, कोणतरी हाक मारतंय. त्याने आपल्या वडिलांचा आवाज ऐकला आणि त्यांना थोडाफार धीर आला. ते दोघेही ते भरलेल्या गोण्याने गवऱ्याने भरलेल्या गोण्या तिथेच ठेवून त्या दोघी उभे राहिल्या आणि त्या जंगलाच्या दिशेने पाहू लागल्या. आता आवाज जवळ-जवळ येत होता आणि त्या जिथे बसलेल्या ना, तिथूनच ती पायवाट माळरानावरती यायची. आणि त्याचे वडील त्या बॅटरीच्या उजेडामध्ये दोघांचे वडील वरती येताना ह्या दोघांना दिसले आणि या दोघांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि जोरजोरात रडायला लागले आणि आपल्या वडिलांना त्यांनी मिठी मारली आणि रडून सांगायला लागले, की "बाबा, आम्ही घरी येत होतो, पण आम्हाला वाटच सापडेना आणि आम्ही जिथे गोवऱ्या एकत्र करण्यासाठी थांबलो, तर आमच्या बाजूने 4-5 बायका आणि काळ्या-कुट्ट आकृत्या या महाराणावरती फिरायला लागल्या आणि आम्हाला घराकडे येण्याची वाट दिसायची बंद झाली." आणि ते म्हणायला लागले, की "आम्ही येण्यासाठी म्हणून हाका मारतोय, कोणीतरी आम्हाला पाहावं, पण हाक कोणापर्यंत पोहोचत नव्हती." तर ते वडील सांगतात त्यांना, "तुम्हाला इतकं वेळ राहायची गरज काय? जेव्हा गुराखी आले तेव्हा त्यांच्याबरोबर तुम्ही यायला पाहिजे होतं." तर हे माळरान थोडं खतरनाक आहे. ह्या माळरानावरती कातर वेळेला राहणं म्हणजे ही धोक्याची घंटा आहे. तर ते म्हणतात, "आता गोवऱ्या किती एकत्र केल्या?" म्हणून. तर ते दोघी जण सांगतात आपल्या वडिलांना, "ते काय 2 गोण्या आम्ही फुल भरून गोवऱ्या एकत्र केल्यात आणि बांधून ठेवली आहे पिशवी." तर वडील म्हणतात, "कुठे आहे?" ते दाखवतात, "हे काय गोण्यामध्ये भरलेली आहे फुल." आणि त्या चौघांनी, त्या 2 मुलींनी आणि त्यांच्या वडिलांनी जेव्हा गोण्यांकडे बघितलं ना, त्या गोण्यांमध्ये एकही गोवरी शिल्लक नव्हती. ती पिशव्या दोन्हीही त्या दोघांच्या रिकाम्या होत्या. आणि त्यांनी उचलून पाहिलं तर ते म्हणतात, की "आता आम्ही या पिशव्या दोन्ही गोवऱ्यांनी भरल्या आणि त्यानंतर दोरीच्या सहाय्याने त्यांचं तोंड बांधलं आम्ही आणि डोक्यावरती घेऊन आम्ही ती वाट शोधण्यासाठी म्हणून या महाराणावरती आलो होतो या जंगलाच्या दिशेने." तर आता त्या गोण्यामध्ये एकही गोवरी नव्हती. त्यांनी सांगितलं, की "बाबा, आम्हाला या महाराणावरती सगळीकडे कोणतरी काळ्या-कुट्ट आकृत्या आणि पांढरी साडी नेसलेल्या 4-5 बायका आमच्या भोवती फिरत होत्या. आम्हाला त्या वाटेपर्यंत यायलाच देत नव्हत्या आणि गोवऱ्या आपल्या हाताने त्या आमच्या अंगावरती फेकत होत्या." तर त्यांच्या वडिलांना काही सगळ्या गोष्टी समजल्या. त्यांनी सांगितलं, "त्या गोण्या वगैरे तिथेच राहू दे. तुम्ही चला." आणि ह्या दोघांनाही मग ते त्यांचे वडील म्हणजे सुरेखाचे वडील आणि नलिनीचे वडील गावामध्ये घेऊन आले. घराकडे घेऊन आले. घराकडे आल्यानंतर मग ही सगळीकडे चर्चा सुरू झाली. यांना कातर वेळेला तिकडे त्या ठिकाणी कोणतरी बायका आणि काळ्या आकृत्या दिसल्या. तर मित्रांनो, गोष्ट अशी होती, की त्या माळरानावरती कातर वेळेला शेतकरी पण किंवा गुराखी पण राहायचे नाही. आता सर्रास ह्या दोघी जणी जेव्हा माळरानावरती जायच्या तेव्हा 6च्या दरम्यान गुराख्यांच्या अगोदरच त्या निघून यायच्या. त्यामुळे घरचे देखील काळजी करत नव्हते, की ह्या गुराख्यांच्या अगोदर येणार म्हणून. परंतु यांनी ती चूक केली होती, की गुराख्यांना सांगितलं, की "तुम्ही चला, आम्ही तुमच्या मागून येतो." आणि त्यानंतर त्यांना त्या गोवऱ्या दिसायला लागल्या. जो एक अद्भुत प्रकार त्यांच्या बाबतीमध्ये घडला होता. आणि त्यानंतर कात्र वेळेला त्या बायका आणि त्या काळ्या आकृती त्यांना दिसायला लागल्या होत्या. तर ती एकंदरीत जागाच ती खतरनाक होती आणि त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये हा प्रकार घडला होता. बरेच महिने या दोघांच्या मनावरती त्या गोष्टीचं सावट होतं, की आपल्या बाबतीमध्ये घडलेला तो प्रकार, त्या बायका, त्या काळ्या आकृत्या सतत त्यांच्या डोळ्यासमोर येत होत्या. मग कालांतराने मग ह्या गोष्टी मग त्यांच्या मनातून बाजूला झाल्या आणि नंतर मग त्या दोघेही व्यवस्थित नॉर्मल झाले. तर मित्रांनो, अ, सुरेखा सातार्डेकर, काळसे मालवण या ठिकाणी राहणाऱ्या त्या ताईने आपल्याला हा भयानक अनुभव आपल्या बाबतीमध्ये घडलेला मला WhatsAppवरती पाठवला होता लिहून. तो आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुमचे पण अनुभव असतील तर तुम्ही WhatsAppवरती किंवा Instagram आयडी आहे त्याच्यावरती पाठवू शकता. कथा कशी वाटली किंवा एखादा असा अनुभव तुम्हाला आलाय का? तो त्या कमेंट बॉक्समध्ये करून सांगा. आणि चॅनल आजच सबस्क्राईब करा म्हणजे असे जे काही आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचे अनुभव आपल्याला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.